ती कागद आणून ह्या रांजणात ठेवतो आहे का नाही. म्हणजे कागद भिजायची नाही ते मित्रांनो. आपच कोंबतो आता पोटच कोंबतो आता. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. आज तारीख आहे 11 ऑगस्ट 2026. आता वाजले सकाळचे 9. मी सकाळ सकाळ आभाळ आले मित्रांनो. ठीक आहे, सगळं काळं काळं किट्ट आभाळ झाले आणि पाऊस पण यायला लागलाय बारीक बारीक. या आभाळामुळं एवढं अंग दुखायला लागले मित्रांनो, सांगतो तुम्हाला. कामाला जावंच वाटेना, असं वाटायला घरातच बसावं, जायलाच नको कामावर. पण काय पर्याय नाही, कामाला गेलंच पाहिजे मित्रांनो, आहे का नाही. आणि आम्हाला एक झाड दिलंय मित्रांनो कोणीतरी. बघा, हे पांढऱ्या फुलाचं झाड आहे, जास्वंदीच आहे. ते आपण गणपती बाप्पाला लाल फुल घालतो का नाही, त्याच जातीचं फुल आहे पांढरं, आहे का. सकाळी 8 वाजता नुसती कळी होती मित्रांनो. अशी ही कळी कशी आहे तशी कळी होती. लगेच तासाभरानं लगेच फुल फुललं, आहे का. कसं फुललंय बघा, तासाभरात फुललं फुल. कळी होती सकाळी, पण मस्त फुल दिसतंय मित्रांनो. मित्रांनो आता पाऊस यायला लागलाय म्हणल्यावर काहीतरी एक जुगाड करतो. आता घरात आहे ती प्लॅस्टिकची कागद, ती कागद आणून ह्या रांजणात ठेवतो, आहे का नाही. म्हणजे कागद भिजायची नाही ती मित्रांनो. नाहीतर कसं, कागद बाहेर ठेवली की सगळी भिजून जाणार आणि आत ठेवायला जागा पण नाही ना. प्लॅस्टिकचे कागद दाराच्या मागं ठेवली ती, आणि दार व्यवस्थित उघडाय पण येत नाही. त्यामुळे म्हणलं कागद आणून त्या रांजणात कोंबून ठेवावं, आहे का नाही, म्हणजे भिजणार नाही ती. ठीक आहे, पोत भरून कागदायचे सगळे चिंध्या बिंद्या येते दिलेलं आम्हाला. तेवढंच चुलीला होतंय ना जाळायला मित्रांनो, आहे का नाही. आता एवढं हाय, खरं बसल का नाही यात काय माहिती. मला वाटते बसल. कोंबून कोंबून घालायचं म्हणजे बसतं यात, म्हणजे भिजायचं टेन्शनच नाही हो. आणि आत पण जागाच पुरत नाही. ते स्वयंपाक खोली तर आमची बारकी आहे ना, सगळं तिथेच ठेवायचं म्हणलं तर लय अडचण होत्या. त्यामुळे मी बाहेर आणलंय रांजणात ठेवायला. आता ठेवतो सगळं या रांजणात. मित्रांनो काय करतो माहिती का, डायरेक्ट पोतच असं उलट करतो आणि कान 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 घालतो, आहे का नाही. हे असं घालत बसलं की लय वेळ लागेल. डायरेक्ट पोतच कोंबतो या, म्हणजे सगळीच कागद जातील यात, आहे का नाही मित्रांनो. हे बा, ओहो, असं पण जायना झाले मित्रांनो. काय आपच कोंबतो आता पोतच कोंबतो आता. नाही जाणार मित्रांनो असं. मला हातानंच टाकली पाहिजे कागद यात. सगळ्या चिंध्याच आहेत यार. ठीक आहे, कापडाच्या चिंध्या गच्च आहे. एवढ्या ह्याच्यात 10-12 दिवस पाणी तापलं मित्रांनो, एवढी कागद आहे ती. मित्रांनो भरला बघा रांजण कागदाने, टुमटुमीत भरला, आहे का. मला वाटलं ह्याच्यात कागद बसतील का नाही, बसतील का नाही. एकदम अशी दाबून दाबून भरली. आता काही भिजण्याची भानगड नाही मित्रांनो, आहे का नाही. आता ह्याच्यावर ही बुट्टी झाकतो, ही समृद्धीची बुट्टी. आता विषय संपला, काय भिजण्याची गरज नाही. आपल्या इथलं कागद न्यायला येते चुलीला जाळाय. उगाच ते आत पोतं ठेवलेलं, आत जावा कागद आणा, मग इथनं सांडत सांडत जाणार कागद, चुलीत घालणार. त्यापेक्षा म्हणलं या रांजणातच भरून ठेवावं. मित्रांनो चला आता आजचा ब्लॉग मी समाप्त करतो. जर तुम्हाला हा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.